नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण प्रधानमंत्री जनधन योजना याच्याबद्दल फॅक्ट्स जाणून घेणार आहे सगळे. आणि अतिशय महत्त्वाची योजना आहे. तुमच्या येणाऱ्या सगळ्या एक्झाम्समध्ये एक तरी प्रश्न याच्यातून येणारच. त्याच्यामुळे ही एक महत्त्वाची योजना आहे. तुम्ही याला व्यवस्थित लक्ष देऊन बघा लेक्चरला आणि नंतर स्वतःच्या नोट्स पण बनवा. ओके, तर वेळ न वाया घालवता लेक्चरची सुरुवात करूया. तर प्रधानमंत्री जनधन योजना ह्याची सुरुवात किंवा याची जी घोषणा आहे ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केली होती 15 ऑगस्ट 2014. आणि याची जी अंमलबजावणी किंवा या योजनेचा जो प्रारंभ आहे हा 28 ऑगस्ट 2014 झाला आहे. ओके, तर हे पण घोषणा नरेंद्र मोदींनीच केली होती. आणि याचं ब्रीदवाक्य जे आहे, तर या योजनेचं म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजनेचं ब्रीदवाक्य आहे मेरा खाता भाग्य विधाता. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती पण झालं असेल. ओके, फार कॉमन आहे. मात्र एक गोष्ट आहे ती म्हणजे प्रधानमंत्रींनी ज्यावेळेस ही योजनेची सुरुवात केली होती तर त्यावेळेस एक उद्गार काढले होते किंवा काही एक त्यांचं एक बोल्ड वाक्य यूज झालं होतं तिथं. आणि अशा प्रकारचे क्वेश्चन एक्झाममध्ये बनतात. जर डीपमध्ये क्वेश्चन विचारलं तर हा प्रश्न येऊ शकतो. जसं की त्यांचे उद्गार काय होते योजना लॉन्च करतानाच्या वेळेस, तर ते होते ते म्हणजे विश्वचक्रातून गरिबांचे स्वातंत्र्य पर्व. तर हे एक महत्त्वाची लाईन आहे, याला व्यवस्थित तुम्ही नोट डाऊन करा. आता आपण ही जी योजना आहे याचं ॲक्च्युली वर्ल्ड रेकॉर्ड पण सेट झालेले आहेत. जसं की एका दिवसामध्ये सगळ्यात जास्त बँक अकाउंट खोलण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या योजनेचा नाव नोंदणी झालेली आहे. ओके, असेच आपण फॅक्ट्स आहेत, आपण ते पुढं बघूतच. तर याचा पहिल्यांदा उद्देश बघू आपण. तर या योजनेमागचा उद्देश काय आहे, तर देशातील नागरिकांना वित्तीय सेवा उपलब्ध करून देणे हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे त्याचा. सेकंड म्हणजे देशातील आर्थिक जे दुर्बळ घटक आहेत यांना बँकांशी जोडणे. त्यानंतर देशातील प्रत्येक गरीब कुटुंबाला बँक सेवा व कर्ज पुरवठ्याच्या ज्या सोयी आहेत या व्यवस्थित उपलब्ध करून देणे. आणि त्याचबरोबर देशामध्ये जे आर्थिक दुर्बळ घटक आहेत जे सावकारीमुळं अजूनच खचत चाललेत तर यांचं प्रमाण कमी करणं. तर हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्याचे. ओके, तर याला फायनान्शियल इन्क्लुजन म्हणा तुम्ही डायरेक्टली. तर हा वर्ड जर कुठं आला फायनान्शियल इन्क्लुजन हे कुठल्या स्कीम्स रिलेटेड आहे, तर प्रधानमंत्री जनधन योजना. ओके, आपण याचं आता लक्ष काय होते, ज्यावेळेस योजना लॉन्च झाली होती 28 ऑगस्ट 2014 तर त्या दिवशी त्यात ते एम जे होतं त्या वर्षभरामधलं एम असं होतं की ॲटलिस्ट 7.5 कोटी तरी बँक खाते उघडणे. मात्र ह्याच्यामध्ये अचिव्हमेंट फार चांगल्या पद्धतीने झाली. एकाच वर्षामध्ये जवळजवळ 12.5 कोटी एवढे बँक अकाउंट उघडण्यात आले होते. ओके, म्हणजे ते लक्ष्य तर आरामात पूर्ण झालं. ही जी योजना आहे ही योजना ह्याची जी अंमलबजावणीचं जे काम आहे हे NPCI बघतं, म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. तर याच्या थ्रू ही योजना राबवली जाते. ओके, महत्त्वाचा पॉईंट आहे, विचारू शकतात एक्झाममध्ये. आणि प्रधानमंत्री जनधन योजनेतून आपल्याला बघितलं आहे की गरीब जनतेचं आर्थिक सहाय्य किंवा आर्थिकपणे सशक्त करणं हा त्याचा उद्देश आहे मुख्य. आणि त्याच्यातून ॲक्च्युली ज्या भारतीय व्यक्तीचं एक पण बँक अकाउंट नाही आहे अशा व्यक्तींकडे जास्त फोकस केला जातो. आणि त्याचबरोबर ज्यांचं कुणाचं अकाउंट असेल पूर्वी तर ते सुद्धा या बँकेमध्ये त्यांच्या वेगवेगळ्या म्हणजे त्यांना ज्या सवलती पाहिजे आहेत ते सुद्धा ते मिळवू शकतात. म्हणजे ज्यांचं अकाउंट आहे ते पण उघडू शकतात आणि ज्यांचं अकाउंट नाही आहे ते पण अशा पण व्यक्ती अकाउंट उघडू शकतात. मात्र जो मुख्य उद्देश किंवा जे मुख्य कॉन्सन्ट्रेशन आहे हा प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये घरकाम करणाऱ्या महिलांना त्यांना प्राथमिक दर्जा प्राप्त करून देणं आहे. ओके, म्हणजे अकाउंट जर उघडायचं असेल तर घरी काम करणाऱ्या ज्या महिला असतील यांना प्राधान्य दिलं जातं. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि ग्रामीण आणि शहरी भागातील जे ॲक्च्युली म्हणजे याच्यातून काय होईल, आता बँकिंग सेक्टरचा जर आपण विचार केला तर फक्त शहरामध्येच जरा जास्त डेव्हलप्ड आणि जरा जास्त बँकिंगशी रिलेटेड व्यवहार करणारे लोक असतात. मग आता जर असं पण प्रकारचं जर खेड्यांमध्ये पण बँक अकाउंट प्रत्येकाचे उघडण्यात आले, प्रत्येक जर बँकशी इंटरलिंक केला तर शहर आणि ग्रामीण भाग यांच्यामधला जो समतोल आहे हा राखला जाईल. तर हा पण त्याचा एक उद्देश आहे. तर हे सगळे पॉईंट महत्त्वाचे होते, तुम्ही लक्षात ठेवा. आणि काही फॅक्ट्स आहेत जे म्हणजे एकाच दिवसामध्ये 1.5 कोटी बँक अकाउंट उघडण्यात आले होते आणि हा वर्ल्ड रेकॉर्ड सेट झाला होता. त्याच्यामुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याचं नाव नोंदलं आहे. 10 वर्षांखालची पण लहान मुलं किंवा मुली बँक अकाउंट उघडू शकतात आणि ते 18 वर्षाचे होईपर्यंत त्यांच्या अकाउंटची जी पाहणी आहे त्यांच्या आईवडील करतील, पॅरेंट्स करतील. ओके, आणि जर तुमचं प्रधानमंत्री जनधन अकाउंट हे जर 6 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेला असेल तर तुम्हाला 5,000 रुपयांपर्यंत कर्जसुद्धा मिळू शकतं. ओके, हा महत्त्वाचा पॉईंट होता. या योजनेमधून ॲक्च्युली प्रत्येकाला 1 रुपयामध्ये डेबिट कार्डसुद्धा दिलं जातं
आणि त्या डेबिट कार्डमधून तुम्हाला 1,00,000 रुपयापर्यंतचा अपघाती विमा प्राप्त केला जातो आणि त्याचबरोबर 30,000 रुपयांपर्यंतचा जीवन विमा ह्या सुद्धा सुविधा दिल्या जातात. ओके, तर आता जीवन विमा तुम्हाला जर मिळवायचा असेल तर काय करावं लागतं, तर ॲटलिस्ट 45 दिवसातून एकदा तरी या डेबिट कार्डचा वापर करणं कंपल्सरी आहे. ओके, म्हणजे मिनिमम तुम्ही 45 दिवसातून एक तरी ट्रान्झॅक्शन केलं पाहिजे. ओके, तर तेच पर्पज आहे त्याच्यातून, म्हणजेच आपल्याला या जीवन विमा जी पॉलिसी असेल त्याचा लाभ घेता येईल. आता ह्याच्यातून प्रत्येक कुटुंबात कमीत कमी एक खातं उघडणं हे सुद्धा बंधनकारक किंवा हे सुद्धा कंपल्सरी गाईडलाईन्स आहेत बँकेकडं. त्याचबरोबर वित्तीय सक्षमता वाढवणं, कर्ज आणि विमा सुविधा उपलब्ध करून देणं, या सगळ्या गोष्टी या प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये इन्क्लूड होत्या. त्याचबरोबर झिरो बॅलन्स खाते सुद्धा उघडता येतं. म्हणजे आपण बँकमध्ये अकाउंट उघडताना जनरली आपण बघतो सेव्हिंगसाठी काहीतरी 500 to 1,000 रुपीज पे करावं लागतात आणि जर तुमचं करंट अकाउंट असेल तर 10,000 ते 15,000 रुपये सुद्धा पे करावं लागतात. ओके, तर हे जे अकाउंट आहे हे झिरो बॅलन्स अकाउंट आहे. म्हणजे विदाऊट पेईंग सिंगल रुपी यू कॅन ओपन युअर अकाउंट. ओके, म्हणजे आपल्याकडे काही जरी पैसे नसतील तरी आपण बँक अकाउंट उघडू शकतो. याच्या थ्रू आपल्याला रुपे कार्ड दिलं जातं बँकेकडून. ओके, तर रुपे कार्ड पण तुम्ही लक्षात ठेवा, हे याची इंडियन कंपनी आहे, ओरिजिन कंपनी. रुपे म्हणजेच रुपीज अँड पेमेंट. ओके, हे लक्षात ठेवा फक्त. असं एक डेबिट कार्ड तुम्हाला दिलं जातं. आणि प्रधानमंत्री जनधन योजना जी आहे तर ही 2015-16 नंतर जे व्यवहार होतील तर त्यांना सेवा करातून सूट देण्यात येईल. ओके, म्हणजे सर्व्हिस टॅक्स त्यांच्यावरती लावणार नाहीत. तर हे सगळे पॉईंट्स होते इम्पॉर्टंट, तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि हे जे अकाउंट आहे जर तुमच्याकडं कागदपत्र नसतील बँक अकाउंट उघडण्यासाठी तरीसुद्धा तुम्ही अकाउंट उघडू शकता. मात्र म्हणजे तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल, गॅझेटेड ऑफिसकडून एक प्रमाणपत्र घ्यायला लागेल आणि ते बँकेत जमा करायचं. ओके, आणि 6 महिन्यांच्या नंतर म्हणजे तुमचं अकाउंट उघडल्यानंतर 6 महिन्याच्या नंतर एक कागदपत्र तुम्हाला बँकेमध्ये ओरिजिनल किंवा तुमच्या आयडेंटिटी प्रूफ एक तरी जमा करावं लागेल. ओके, तर अकाउंट उघडल्यापासून एक 6 महिन्याच्या आतमध्ये, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि अशा प्रकारचे जे अकाउंट असतं ज्याला म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट न देता उघडलं आहे, गॅझेटेड ऑफिसरकडून हे उघडण्यात आले, तर अशा प्रकारच्या अकाउंटला म्हणतात लो रिस्क अकाउंट किंवा स्मॉल अकाउंट. तर असं अकाउंट त्याला म्हणतात. आणि जर तुम्ही 1 वर्षाच्या आत कुठलंच कागदपत्र जमा नाही केलं तर तुमचं अकाउंट बंद केलं जातं. तर हे सगळे महत्त्वाचे पॉईंट्स होते. याच्यातून आपण बराच फॅक्च्युअल डाटासुद्धा कंप्लीट केलेला आहे आणि जे इम्पॉर्टंट आहेत एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ते सुद्धा तुम्हाला क्लिअर झाले असतील. ओके, तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.